सरकारने आपल्या देशाची आर्थिक स्थिती बघून असं ठरवलं आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ न करता ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल. देवा, देवा हे काय झालं देवा? यावर्षी पण पाऊस नाही पडला. आता मी पैसे कुठून आणू? माझ्या मुलीचं लग्न कसं होणार? माझं पोराचं शिक्षण कसं होणार? सावकाराकडून पण खूप कर्ज घेतलंय, ते पण फेडायचंय देवा. माझ्या आणि माझ्या कुटुंबाचं काय होणार? उपाशी बनणार रे पोरं माझी. सरकारने नवीन धोरण काढलंय की जो शेतकरी मेला त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल. तरी आता माझा जगून काय उपयोग? मी मेला तर माझं कुटुंब तरी सुखी होणार. आता मला आत्महत्या केलीच पाहिजे. मला आत्महत्या केलीच पाहिजे. पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. ते तरी देवा शरण यो भोग कशा पायी, हरवानी वाट दिशा अंधारल्या नाही. वाळून उधळतो जीव माय बापा, मना वायुरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. सांडली गाणी प्रभात घेतला बसा तुझा, तूच वाटला किंवा खेळ मांडला. नावी देवा बैल पार पाठीशी पुरा उभा, तो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. पापा शाळेची फीस भरायची आहे, पैसे द्या ना. ये तो कर रहा हूँ. तूने जो मुझसे कर्ज लिया है ना, उसका पैसा मुझे अभी का अभी चाहिए. मैं तेरा घर और खेती मेरे नाम कर दूंगा. खेळ मांडला, मांडला, मांडला. आत्महत्या नाही, हे तर स्वप्न होतं. पण शेतकरी आत्महत्या करून मेल्यावर सरकार त्याला आर्थिक मदत देऊन करणार तरी काय? त्यापेक्षा शेतकरी जिवंत असताना त्याच्या कुटुंबियांना जर सरकारने मदत केली तर शेतकरी तरी जगेल. आता किती बी संकट येऊ द्या,
मी हारणार नाही. मी आत्महत्या करणार नाही.